नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 त्यामधील दुसरा पाठ आहे संतांची कामगिरी या पाठामधील स्वाध्याय पाहणार आहोत। तर यातील पहिला प्रश्न काय आहे, रिकाम्या जागी, आणि मी हे सांगताना स्वाध्याय सांगत असताना त्याची उत्तरे कुठल्या ओळीतून आलेली आहेत हे पण सांगणार आहे। पहिल्या पण पाठातील आपण स्वाध्याय पाहताना तसंच पाहिलं होतं की तो स्वाध्यायातील उत्तरे कुठल्या ओळीतून आणि कुठल्या पेजमधून आलेली आहेत, जेणेकरून तुम्ही कधी वाचन करत असताना तुम्हाला समजेल की कशा प्रकारे वाचन केले पाहिजे। त्याच्यासाठी आपण त्या प्रश्नांचे नुसते उत्तर बघून लिहिण्यापेक्षा आपण कशा प्रकारे उत्तर तयार करू शकतो हे पाहण्यासाठी आपण कुठल्या ओळीतून आलेले आहेत हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिला प्रश्न काय आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। मग पहिले रिकामी जागा काय, संत नामदेव डॅश डॅश निस्सीम भक्त होते। तर मी याचं उत्तर दाखवते तुम्हाला। संत नामदेव हे इथं आहे, संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। मग काय येणार, विठ्ठलाचे। संत नामदेव विठ्ठलाचे, संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। दुसरी रिकामी जागा काय, ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ डॅश डॅश येथे जिवंत समाधी घेतली। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कुठे आहे, तर आळंदी येथे। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे म्हणजेच इंद्रायणी काठी त्यांची समाधी आहे। तरी मी याचं उत्तर दाखवते कुठल्या ओळीतून आलेलं आहे। तर याचं उत्तर आहे, ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे समाधी घेतलेली आहे। पुढची रिकाम्या जागा काय आपण पाहूयात। पुढची रिकामी जागा आहे, संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते डॅश डॅश नदीमध्ये बुडवले। तर संत तुकाराम हे संत कुठले आहेत, तर देहू गावचे आहेत। मग देहू आणि आळंदी दोन्ही शहर इंद्रायणी नदीकाठी आहेत। मग त्यांना जवळ नदी कुठली असणार आहे, संत तुकारामाने आपल्या वाटणीचे कर्ज खाते कुठल्या ह्याच्यातही केलेले असणार आहे, मग इंद्रायणी नदीमध्ये। इंद्रायणी याचं उत्तर मी दाखवते तरी तुम्हाला कुठल्या ह्याच्यातून आलेलं आहे। तरी इथं तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले। पुढची रिकामी जागा आहे, समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी डॅश डॅश मंदिरे उभारली। समर्थ रामदासांनी बालोपासनासाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। हनुमानाची मंदिरे उभारली। तर ती कुठे आहे, त्यांनी बालोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। तसंच जे आपण आज त्यांनी दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला, आणि आज आपण बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचे दासबोध या ग्रंथातून आजही मोलाचा उपदेश देण्याचे काम चालू आहे। तर अशा प्रकारे त्यांनी समर्थ रामदासांचा आहे तो दासबोध हा ग्रंथ पण। मग त्या पुढचा प्रश्न काय आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न काय, श्री चक्रधर स्वामींना कोणता भेदभाव मान्य नव्हते। तर श्री चक्रधर स्वामींना कोणता भेदभाव मान्य नव्हता, श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। त्याचं उत्तर दाखवते मी तुम्हाला कुठून हा प्रश्नाचं उत्तर आहे। तर श्री चक्रधर स्वामींची तर माहिती दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आहे की त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। नंतर पुढचा प्रश्न आहे, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला। तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला।
म्हणजे संत नामदेवांची माहिती दिलेली आहे आपल्याला. त्या पाठातून याचं उत्तर भेटत आहे. तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केलेला आहे? तर धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. यामधून हा प्रश्न तयार झालेला आहे. नंतरचा पुढचा प्रश्न काय आहे? संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केलेला आहे? तर संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश केलेला आहे. म्हणजे कोणता केलेला आहे? तसेच त्याबरोबर प्राणीमात्रांची दया करा हाही उपदेश त्यांनी केलेला आहे. तर याचे उत्तर कुठं भेटणार आहे आपल्याला? तर संत एकनाथांनी कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. तसेच प्राण्यांवरही त्यांनी दया केली. प्राणीमात्रावर दया करा असा लोकांना उपदेश केला. त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे? समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा समर्थ रामदासांनी संदेश दिला. तर याचे उत्तर आपण बघूया. समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे? संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? तर हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी संन्यास घेतलेला होता आणि ते नंतर संन्यास घेतल्यानंतर त्यांनी एका महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी परत ते आले आणि त्यांनी संसार केला आणि त्यांना 4 मुले झाली. मग त्या 4 मुलांना पण हे कर्मठ सनातनी होते, त्यांना हे मान्य नव्हते. मग त्यामुळे त्यांनी यांना वाळीत टाकलं आणि ते त्यांचा खूप छळ करत असते, त्यांच्या आईवडिलांचाही आणि त्यांच्या मुलांचाही. मग एके दिवशी ज्ञानेश्वर महाराज गावात भिक्षा मागायला गेले असताना त्यांना कोणीच भिक्षा दिली नाही. मग ते भिक्षा दिली नाही, उलट त्यांना दुसऱ्यांचे वेडेवाकडे बोलणे ऐकावे लागले. त्याच्यामुळे ते लहानच असल्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि त्यांना खूप दुःख झाले. त्यामुळे ते दुःखाने व्याकुळ होऊन आपल्या झोपडीत आले आणि त्यांनी दार बंद करून घेतले. तर हेच लिहिताना आपण कसं लिहिणार मग? संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? ज्ञानेश्वर एकदा गावात भिक्षेची झोळी घेऊन गेले असताना त्यांना कोणीच भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोलणे ऐकावे लागले. यामुळे ते खूप दुःखी झाले व झोपडीत येऊन दार बंद करून दुःख करत बसले. मग त्यांनी दार बंद का केले होते? तर त्यांना खूप दुःख झालं होतं, त्याच्यामुळे ते दार बंद करून दुःख व्यक्त करत बसले होते. त्याच्या पुढचा प्रश्न काय? संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? तर संत तुकारामांनी ते खूप ते खूप श्रीमंत घराण्यातील होते, तरीही त्यांनी लोकांचा विचार करून त्यांनी स्वतःची सर्व संपत्ती लोकांना दान करून टाकली आणि त्यांनी लोकांच्या आडल्या नडल्याना मदत केली. तसेच त्यांनी त्यांचे वाटणीचे कर्ज खाते होते तेही इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी बुडवले आणि जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, पंढरीला जात, कीर्तन करत, अशा प्रकारे ते शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. मग त्यातून ते लोकांना खूप छान संदेश करत असत. त्यापैकी त्यांनी मोलाचा संदेश कोणता बिंबवला होता लोकांच्या मनावर? की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मग हा संत तुकारामांनी लोकांच्या मनावर संदेश बिंबवलेला आहे की जो का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा लोकांच्या मनावर त्यांनी संदेश बिंबवला होता. तर तुम्ही अशा प्रकारे स्वाध्याय लिहू शकता. मग हे स्वाध्याय तुम्हाला उत्तरे दाखवण्याबरोबर पुस्तकातील प्रत्येक कुठल्या ओळीतून आलेले आहे हेही दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःची अभ्यास करण्याची पद्धत समजेल आणि तुम्ही स्वतः उत्तरे तयार करू शकाल.
त्यामुळे तुम्हाला जर ही सांगण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला आलेला माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचेल. थँक्यू.